आज आमचा विषय आहे, आमच्या ग्रुपचं नाव आहे उडान समूह, ग्रुप नंबर 6 आणि समस्यांचे विश्लेषण हा आज आमचा विषय आहे। याच्यावर आम्ही एक पटनाट्य तयार केलेलं आहे, आपल्या समोर आम्ही सादरीकरण करणार आहे। त्याच्यामध्ये समस्यांचे विश्लेषण म्हणजे स्वरूप आणि कारण। कुठल्याही एखाद्या समस्याचं विश्लेषण करताना आपल्याला त्याचं स्वरूप जाणणे खूप गरजेचं असते आणि त्याचे परिणाम आणि त्याचे धोके ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सखोल अभ्यास करूनच आपण समस्याचं विश्लेषण करू शकतो अथवा नाही करू शकत आपण। कारण जो आम्हाला जो विषय दिला थोडा हा चांगला आहे आणि व्यवसाय करताना सुद्धा आपल्याला येणाऱ्या भेडसावणाऱ्या समस्या ह्या मूळापासून ह्या कशा प्रकारे सोडवायच्या, ह्या याच्यावर उपाययोजना कशा प्रकारे करायची, ह्या आम्ही तुमच्या समोर एक सुंदर पटनाट्य सादरीकरण करणार आहे। ग्रुपवर कोणी फोटो टाकले? आता काय सांगितलं होतं मी, ग्रुपवर फोटो टाकू नका, टाइम अप झालेला आहे। समस्यांचे विश्लेषण नाटिका सादरीकरणामध्ये पात्र आहे 9 लोक, त्यापैकी सुनंदा, मंगली, सोनी, तमा, शामू, इंदुबाई, सियाराफी, शालुताई, सकू एवढ्या लोकांचा सहभाग आहे। टाइम संपला सांगितलं तुम्हाला नाही टाइम। तुमचं करा पटपट थोडं। हां हॅलो हॅलो, मंगली आहे का घरी? ग्रुपवर टाकू। हॅलो मंगली। हॅलो, मंगली घरी आहे का तू? हां घरीच आहे मी काय म्हटलं, थोडीशी लवकर येते का? तुला तुझं काम होतं म्हणताना लवकर कर, मग मीटिंगला जायचं आहे गटाच्या। हो ताई येते ना। ये मग लवकर, थोडीशी लवकर ये। हो, कुणाच्या घरी मीटिंग घ्यायची ताई? तू घरी ये, तू समजून सांग थोडं। हां ठीक आहे। माईक दे तिथे। सासूबाई मी गटाच्या मीटिंगला चालले, जाऊ का? कशासाठी मीटिंगला जायचं आहे? स्वतःच्या नवऱ्याला विचार आधी। सासूबाई मी गटाच्या मीटिंग मध्ये गेले तरी मला माहिती भेटेल, मला व्यवसाय करायचा आहे, मग मी घरी बसून मला व्यवसायाची माहिती कोण देणार आहे? तुझ्या नवऱ्याला जेवण पाहिजे, धुणी भांडी करायची आहे, कपडे धुवायचे आहे, एवढं सगळं काम असताना तू कुठे जातीये? सासूबाई हे तर रोजच काम आहे, एकाच दिवशी मीटिंगला गेलं तरी काय होणार? मी तुमचं काय ऐकणार नाही, आज मला गटाच्या मीटिंगला गेलंच पाहिजे, मी जाणार आहे। जा बाई, तुला काय करायचं आहे ते तू कर। हॅलो मंगली, घेतला ना निर्णय तू ना? हा घेतला ना ताई। काय म्हणतो मग सांग, लवकर तू आली नाही, खूप वेळ झाला। यायला लागले, आले मीटिंग मध्ये। हो का? थांब, मी सचिवले फोन लावतो थोडंसं, ते सीआरपी ताईने कॉल करतो म्हणे। हा काय करा बोलतात? हो ठेव मग फोन लवकर। हा हॅलो सचिव ताई, तुम्ही घरी आहे ना? हो तर पण मागच्या वेळेसारखं करू नका, माझ्या गटातल्या बाईला खूप महत्वाचं काम आहे, तर तुम्ही एक काम करा सोनताई, जो लवकर या, त्याला खूप मोठी अडचण आहे, घरी खूप मोठी समस्या झाली वाटते, तर त्याचं थोडंसं आपल्याला जाणून घ्यायला लागेल ना। सीआरपी ताईला सांगितलं का तुम्ही? थोडंसं फोन करून सांगितलं असतं ना? फोन करून सांगितले नाहीये, पण समस्या काय ती मला समजायला पाहिजे ना, तरच मी सीआरपी ताईंना सांगणार। तुम्हाला सांगितलं होतं ना, तिचा नवरा दारुडा आहे म्हणून, आणि सासू मोठी चिकट आहे बाप्पा, आणि तिचे 2 लेकर सांभाळ करायला लागते, तिले किती मोठी अडचण आहे माय, ती एखादा व्यवसाय करतो म्हणते, पण थोडंसं तिला मदत लागेल ना आपली वाली। हा मग चालेल, मी सीआरपी ताईंना फोन करते आणि त्यांना सांगते। सांगा मग लवकर। हॅलो हॅलो सीआरपी ताई, बोला ना। आज आमच्या समूहाची मीटिंग आहे 4 वाजता, तर तुम्हाला जमेल का यायला? येते ना। कुठे यायचं? सचिवाच्या म्हणजे माझ्याच घरी या। ठीक आहे, येते ना मी। चालेल। एका सदस्याची आमची जरा समस्या आहे, त्यासाठी तातडीने मीटिंग लावलेली आहे। चालेल मी येते। मग येताना बँक सखींना ताईंना घेऊन या। चालेल, त्यांना पण घेऊन येते। ते त्या चांगल्या हे पण आहेत, उद्योजिका पण आहेत, त्या तुम्हाला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करतील। घेऊन येते त्यांना। चालेल, ठीक आहे। चला। अहो मी गटाच्या मीटिंगला चालले आहे, जाऊ का?
मीटिंगला. नाही जाऊ नको मग. मी जाणार आहे, मी ऐकणार नाही आज तुमचं. जा, तुला काय करायचे ते कर, पण पैसे मला आणून दे. नाहीतर जा तुझ्या माहेरी, तिथं नाव ठेवतील व्यवसाय करायला निघाली तू. नावं ठेवलं तरी ठेवू द्या, व्यवसाय करायचा म्हणजे करायचा. मी आज कुणाचंच ऐकणार नाहीये. जा माहेरी, काय करायचं ते कर. हा ठीक आहे, चालले मीटिंगला. काय झालं मंगली, कशाला रडते? काय सांगू ताई तुम्हाला, माझा नवरा माझी सासूबाई मला खूप त्रास देतात. माझी घरात मुलं उपाशी आहे, त्यांना खायला सुद्धा अन्न नाहीये. त्यामुळे मी ठरवलं आहे की व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी मला आपल्या गटातल्या सगळ्याच महिलांची मदत पाहिजे. काही घाबरू नकोस, आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत. आम्ही तुझं सगळं हे करून व्यवस्थित देतो. आम्ही बोलवलेलं आहे CRP ताईने आणि बँकसाठी ना. तू बस, आपण तुमचं निवारण करूया तुझ्या समस्याचं. ठीक आहे.